करा. आता तप म्हणलं की आपल्याला गप म्हणावं लागतं. तप कुणाला जमतो महाराज? आता तप करणं काय ती काय सोपी गोष्ट आहे होय? तप जर आता तुम्हाला जर नाही म्हणलं आपण तुम्ही सरळ ते बसली जर सोडून द्या, घरदार सोडून जाऊन द्या, जाय माझ्यामध्ये तप करायला. तुम्ही ते दुखलं तुम्ही दुखलं तू आणि तप करून तप माणसाला करता येत नाही. पण महाराज म्हणतात वैकुंठावर जायचं असेल तर तपच करावं लागलं. बरं जाऊ द्या, तुम्हाला महाराज मला वैकुंठही मान्य नाही, स्वर्गही मान्य नाही, 3 नंबरचा सल्ला त्याला म्हणला महाराज मला नरकात जायचं. आपण नरकातून जायचं म्हणून का जाऊ वाटतं नरकात? वर साहेब नरकात कुणाला जाऊ वाटतं का? ते म्हणतात नरकात जायला माणसाचा जन्म मिळाला का? नरकात जायला कुणाला वाटत नाही, पण ऐका, पण नरकात गेल्याशिवाय भागत. पण नरकात चुकवायचं असेल, शरीर मिळालं नाही तुम्हाला, या शरीरात मिळाल्यानंतर नरक चुकवता येतो. अरे नरकात जायचं असेल तर फक्त पुण्य आचरण करा, तुम्हाला स्वर्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि नरकात जाण्याची इच्छा नाही, पण नरकात जावं लागतं का? महाराज म्हणतात तुला नरकात जायची अवस्था आली होय, तू एकच कर, नरकात जाणे आता पाप म्हणजे काय? बरोबर म्हणजे महाराज लोक सांगतच असते, सांगितलं म्हणून ऐकायचं का? अरे ऐकायचं लोक आम्हाला भेटतात बाबा. आता लोक आता काय म्हणतील भेटल्यानंतर काय सांगतात? आम्ही मला शिकून लोक आता आणि निघल्यानंतर एक जण आला चौकडी म्हणजे धनंजय महाराज आज कुठं डाव आहे तुमचा? कीर्तन काय डाव आहे का आमचं? डाव डाव आज कुठं डाव आहे? एक म्हणतो आज कुठं खेळ आहे? लोकांचं काय सांगतं मला, काही लोक विचारतात, काही म्हणतात. नरकात जावं वाटत नाही, पण गेल्याशिवाय वागत नाही का? कारण तुमच्या आमच्याकडून पाप होते. नरकात जाणे ते पाप आचरण जायचं नरकात पाप आचरण जर माणसाच्या जीवनामध्ये झालं, नरक मिळाल्याशिवाय राहत नाही. मग पुण्य कर्म स्वर्ग मिळेल, पुण्य कर्म शरीराचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण पुण्य कशात मिळतं? फक्त देवाच्या नावाने हरिमुख्य म्हणा आणि पुण्याची म्हणा, सतत देवाचं भजन करणं, देवाच्या सांगितलं करणं, देवाचा जवळ करणं पुण्य. महाराज पुण्य हे कशाने करतात हे माझा विषय आपल्याला फक्त शरीराने. शरीर जर मिळालं तर तुम्हाला लाक्षणिक सुख भेटू शकतं, पण ऐका ना, नुसतं शरीर मिळून भागत नाही. नुसतं शरीर मिळून आपण क्षणिक सुख मिळू शकत नाही. माझं मत आहे मग शरीर मिळाल्यानंतर माणसाला संतती पाहिजे. एक मोठं उदाहरण तुम्हाला शेवटला सांगणार आहे. नुसतं शरीर मिळून भागत नाही, तर शरीराला जर जोड असेल तर एखाद्या वेळेस तुम्हाला शरीर सुख भेटू शकतं का? संतती पाहिजे. संतती किती जरी मोठा माणूस असला आणि राजा सुद्धा राजा, पण त्या राजाच्या घरामध्ये जर मुलगा नसेल त्याला ते राज्य सोडून या प्रतंत्रामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव आहे राजा दशरथ. राजा दशरथाला काय कमी होतं का? काय कमी होतं त्या राजाला? पण राजा का उदास होता? कारण ती संतती नव्हती. असं रामायणामध्ये बरोबर मिळाले 700 बायका असणारे राजा दशरथ. फक्त राजा 3 कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. असं एक संस्कृत श्लोक आहे बा, पुत्र नसल्यामुळे पुत्र निश्चय राज्यम सर्व दुःखाय गणपती, त्याला म्हणून मला सांगतो सर्व दुःखाला कारणीभूत राजा असून मुलगा नाही म्हणून मृगाय करण्याकरता श्रवण बाळासारखा वध करावा लागला. आणि त्या श्रवण बाळाच्या आई वडिलांनी आशीर्वाद त्याला दिला. लोक म्हणजे शाप दिला. मी म्हणतो शाप नाही मागा, तो आशीर्वाद आहे. राजा दशरथाच्या गुणामध्ये श्रवण बाळाच्या आई वडिला पण मिळालेला शाप नसून तो आशीर्वाद.